आम्ही बऱ्याच एक दिवसानंतर महिन्यानंतर आलेलो आहोत. कारले खिंडीमध्ये आलो. असा पाऊस सुरू झालाय ना, पाऊस खतरनाक लागतोय बघा. अलिबागमध्ये स्वागत केलंय. एक नंबर. असं कलरफुल आहेत रूम, मस्त वाटतंय. तर आज आपण इकडे स्टे करूया. दुपारनंतर पाऊस सुरूच आहे. आम्ही जेवणाची ऑर्डर दिले. तर मंडळी इकडे बघताय, ही आहे पापलेट थाळी. माईक आहे की नाही माहीत नाही, माईक पाहिजे फक्त. आता आज दिवसभर माईकवरती गाणीच बोलणार आम्ही. हां, अंताक्षरी खेळूया. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज व्हिडिओ स्पेशल आहे कारण की आज आपले मित्र भेटलेत बऱ्याच दिवसानंतर. आम्ही तुम्हाला माहिती आहे 5-6 महिन्यांनी अशी कुठली ट्रिप करत असतो. तर ते मित्र कुठले आहेत? आपले खास जीवाभावाचे मित्र. इकडे बघा, हाय निखिल, इकडे रोहित आहे नुसता फिर. आणि एक कुठे गेला? लपलाय काय? लपलाय काय? ट्रॅफिक लागला. आता आलास? आता आलो. काय प्रवास कसा झाला? मस्त एकदम. येण्यासाठी 5 वाजता घरात सोडायला लागतं. अवी पण आलेला आहे. तर आमची चौकडी जमा झालेली आहे, म्हणजे भेटलो आम्ही. कोकणकर मंडळी. टी शर्ट दाखव, कुठे आहे टी शर्ट? कोकणकर मंडळी हे बघा, डायरेक्ट नवीन टी शर्ट पण वितरण करतोय आजपासून. म्हणजे हा लॉन्च करतो ही, म्हणजे आमच्यासाठीच आहे. पण नंतर सबस्क्रायबर दादा भेटले तिकडे व्हिडिओ करतात. आणि आपण चाललोय कुठे आज? अलिबाग. म्हणजे आपलं फेवरेट डेस्टिनेशन कोकणकर मंडळी अलिबागला जातात. आणि अलिबागला मग कुठे, नागावमध्ये की अलिबागमध्ये प्रॉपर? नागावमध्ये चाललोय. तर बघूया तिकडे विला काहीतरी बुक केलंय. ट्रॅफिक क्लिअर आहे. चलो, तर आता मी निघतोय तिकडे. प्रवास मला बघायला मिळणार. मेन चाललोय कार घेऊन आपली. पहिल्यांदा मी असं अलिबागला गाडी घेऊन जाणार आहे. म्हणजे मी एरवी गावाला गेलो होता, म्हणजे पनवेलमध्ये चालवलंय, गावी घेऊन गेले. पण अलिबागचा रस्ता तर कसा आहे माहिती, तिकडे खड्डे बिड्डे पडलेत बोलतात. आणि पाऊस पण आहे. या वातावरणात जाणार होता आम्ही तिकडे. सो आता आणि आमचा एक्सपर्ट ड्रायव्हर या पाठी आहे. तो काय झालं तर पास झालं. एक्झाम झाले पास. मी असं काय नाही, लर्नर नाही. आता हा काढायचा मला टॅग. माझा फक्त यायचा वाक्य आहे, पास झालोय असं काय नाही. समजून घ्या काहीतरी. हा, चला जाऊया. चला. तू नाही येत ना? अरे इथे पार्किंग सगळं पास करतोय, रिक्षावाले येत आहेत. ओके यांना पाठी घ्यायचं, यांना पाठी घ्यायचं. पुढे घ्या, सांग. चलो जाऊया, कंटिन्यू करूया. पुढे बघूया काय इंटरेस्टिंग बघायला मिळते. फायनली पोहोचतोय आपण हायवेला. मुंबई गोवा. आता मुंबई गोवाचा मुंबई कोचिन केलाय, तिरुवनंतपुरम. आम्ही पोहोचलो आता इकडे पेनच्या इकडे. इकडे हॉटेल आहे, शिवसागर फूड मॉल. गाडी इथेच लावले आणि इथे नाश्ता करायचा आहे. आणि निखिलने टी शर्ट आणलं प्रिंट करून. आम्ही कोकणकर मंडळी. टी शर्ट तुम्हाला ती घालून दाखवतो कशी आहे ती. हे बघा, घातले, रोहितने घातले. कसं वाटतंय खाली कमेंट मध्ये एक नंबर, मस्त. सो अशी टी शर्ट तुम्हाला जर हवी असेल तर निखिलला संपर्क करा. आमचं एक्सक्लुझिव्ह आहे. मी अजून घातली नाही, घालतो. आणि सेम आहे, ब्लॅक मॅचिंग. बरं, चांगलं वाटेल ना आपली ट्रिप. बॉईज ट्रिप. चला फ्रेश होऊया आणि इथं नाश्ता पण करून घेऊया. आमचा फोटो सेशन सुरू आहे. टी शर्ट बघा, आता घातले टी शर्ट आणि त्यानंतर सगळ्यांचं आता मॅचिंग झालं आहे. मॅचिंग. अविने मी पण आता चेंज केले. मस्त वाटतं आता, मस्त आहे, एक नंबर. आणि ऑर्डरसाठी कुठे संपर्क करायचा? पाठी दाखव. ऑर्डर करण्यासाठी रॉयल कोकणीला संपर्क करा. नंबर बघा इथे आहे, हा बघा नंबर. सर्वांचे डिशेस आलेले आहेत. त्याने घेतलं आहे मसाला डोसा. अविने पण घेतला आहे मसाला डोसा. आणि रोहितने घेतला आहे दही वडा. तर या खाऊन घेऊया. बेस्ट आहे, मस्त आहे, खाऊन घेऊया. तर मंडळी, आपण नाश्ता केला आणि आता आपण चाललो आहे अलिबागकडे. हा पेनवरून राईट मारला आम्ही. आता पुढे रस्ता कसा आहे तो अपडेट देतो. सो मंडळी, आपण पकडलाय राईट मारून रस्ता अलिबागचा. हा पण रस्ता मोठा होणार होता ना, माहीत नाही काय झालायचं. झाला पाहिजे, कारण ह्या रस्त्याला पण ट्रॅफिक असते सॅटर्डे संडेला, विकेंडला. बाईकवाले सगळे, अप डाऊन करणारी मंडळी, परत टुरिस्ट लोक. आम्ही पेजारी आणि कोयनाट सोडल्यानंतरचा रस्ता आहे, मस्त झाला आहे. आतापर्यंतचा रस्ता म्हणजे असा एकदम हे नाही, काय बोलतात त्याला, खड्डे बिड्डे काय नाही मिळाले आम्हाला. चांगला आहे, नवीन झालं डांबरी रस्ता. आणि सिंगल रोड आहे, त्यामुळे जरा सावकाश झाला लागतं. विकेंडला गर्दी असते रस्त्याला. आणि फॉरेस्टची जागा आहे, त्यामुळे एकदम हिरवळ प्रवास करायला मस्त वाटतंय.
पुढे खिंड लागेल, तिथलं पण मजा येणार आहे जरा. पाऊस खतरनाक लागतोय बघा. अलिबागमध्ये आपण स्वागत केलंय. एक नंबर. अलिबागमध्ये स्वागत झालंय आपला. I never thought I'd fly over my own state. Something about those city lights. बायपास रोड पकडलाय अलिबागवरून नागावचा. नायगाव इथे नागाव बघा. पूर्ण रस्त्याला गाड्या नाहीत तेवढ्या. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, आम्ही आलोय ना तर पूर्ण अक्षरशः ऊन पडलं होतं पेनमध्ये. आणि आम्ही जसं अलिबागमध्ये कारले खिंडीमध्ये आलो तसा पाऊस सुरू झालाय ना, बापरे. मंडळी फायनली पोचलो आम्ही. आम्ही बऱ्याच एक दिवसानंतर महिन्यानंतर आलेलो आहोत. तर हा आहे इकडे रोहित जो मॅनेज करतो ना, तो विला आहे नागावमध्ये. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन. तर आम्ही आता आज इकडे स्टे करणार आहोत. मस्त पाठी बघा, स्विमिंग पूल आहे. आता पाऊस एवढा पडतो आहे ना, आम्ही अलिबागमध्ये एंट्री करायला ना एवढा पाऊस सुरू झाला ना. काल परवा होता भरपूर, पण आज सकाळपासून काय एवढा नव्हता. म्हणजे मी पेनला आलो ना तर त्यावेळेस तिकडे ऊन पडत होतं. बोललो आज पाऊस पाहिजे थोडा. माहीत नाही पावसाने ऐकलं काय. आणि आम्ही इकडे पोचता अलिबागला एवढा मुसळधार पाऊस सुरू झाला ना की विचारू नका. लय भारी वाटतं आहे. आणि आम्ही आज थांबणार आहोत इकडे. मस्त जेवण वगैरे ऑर्डर करूया इकडे आणि एकदम रिलॅक्समध्ये मित्रांसोबत छान गप्पा गोष्टी करत एन्जॉय करूया. आणि तुम्हाला दाखवतो पूर्ण पाणीच पाणी इकडे. असं पूर्ण पाणी झालं इकडे बघा गवतामध्ये. असा पूर्ण विला आहे इकडे. स्टे आहे आमचा आज. आणि खाली तुम्हाला दाखवतो इकडे गाडी पार्क केली आपण. असा नजारा आहे आजूबाजूला पूर्ण. मस्त वाटतं आहे. आणि आम्ही मागच्या वेळेस इकडेच जेवलेलो. तर हे डायनिंग सेटअप आहे. त्यांचं किचन आहे आतमध्ये. आणि आतमधले रूम तुम्हाला दाखवतो नंतर. मस्त एरिया आहे. वेलकम ड्रिंक झालं आहे यांचं. आणि मस्त कॅरम खेळायला पण येते. हा हॉल आहे पूर्ण. हा प्रायव्हेट विला आहे पूर्ण. हा विला पूर्ण बुक करता येतो ना. आणि जर समजा रूम घ्यायचे असतील तर रूम जनरली वीकडेजमध्ये आपण कमी लोकांसाठी पण देतो. हां, पण वीकेंडला पूर्ण विला घ्यायला लागतो. सो रेट्स वगैरे काय आहेत सीझनच्या हिशोबाने कमी जास्त होत असतात. नंबर देतो आहे, कॉन्टॅक्ट करा. रोहित नुसता फिर ओळखत असेल तुम्ही, इन्स्टावरती चेक करा. इकडे पण आहेत आपले भाऊ. तर आजचा प्लॅन काय, पावसात कुठे जायचं की कसं काय? पावसात काय जेवण झोपून जाऊया. आज आराम करायसाठी आलो आहे. तर चला. मस्त स्पीकर आहे. मागच्या टायमाला मी इकडे गाणी वगैरे बोललेलो. तर माईक आहे की नाही माहीत नाही. माईक पाहिजे फक्त. आता आज दिवसभर माईकवरती गाणीच बोलणार आम्ही. हां, अंताक्षरी खेळूया. आज बाहेर नाही. आज थंड बाहेर मस्त पाऊस आहे. कांदा भजी वगैरे बनवू इकडे, ऑर्डर देऊ. आणि आज निवांत बसायचं. आज फक्त एक दिवस आमच्यासाठी काढला आहे. एक दिवस स्वतःसाठी काढायला पाहिजे. आणि रोहितचं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आला आहे. तर त्याला आता फोन सारखे येतील. काय चाललं आहे, कुठं आहे? आमच्या लोकांना तर माहिती आहे, सवय झाली. हा गेलेत, एक दिवस गेलेत, एक दिवस सोडून देऊया. सवय होणार. हां, चला भेटतो नंतर. जरा बॅग वगैरे ठेवतो, सेटअप करतो. हां, तरी पण आलो आहे खाली. तर तुम्हाला दाखवतो. हां, ती दाखवतो. हे बघा, ही एक रूम आहे. शॉर्टकटमध्ये दाखवतो. हे बघा, ही एक रूम आहे. आणि कुठली रूम दाखवायची आहे? आपण थांबणार आहोत ती. ओके, लेफ्ट साईड बाल्कनीमध्ये दाखवतो. ओके. सो हा असा अटॅच वॉशरूम, अटॅच सगळे आहेत. बाथरूम वगैरे अटॅच आहेत. मस्त मोठी रूम आहे. आणि इथेच आम्ही आज स्टे करतो आहे. आणि प्लस गोष्ट काय माहिती आहे का, इकडे बाल्कनीचा व्ह्यू बघा. आणि पूर्ण नेचर, निसर्गाच्या सान्निध्यामधलं अशी मस्त नजारा. आणि बाल्कनी खूप मोठी आहे. आरामात मस्त फॅमिली तुम्ही बसून इथे एन्जॉय करू शकतात. बरेच जणांना आवडतं की वॉटरफॉलला जातात, काही जण असे जातात. पण काय फॅमिली, लहान मुलं वगैरे असतात, वयस्कर असतात, तर ते अशा विलावरती येऊन एन्जॉय करू शकतात ना. आणि असा रूम मस्त आहे. टी व्ही आहे प्रत्येक रूममध्ये. AC आहे सगळं. वॉशरूम पण मोठा आहे. गिझर वगैरे कनेक्ट आहे. गरम पाणी. आणि इकडच्या पण तुम्हाला दाखवतो रूम. मस्त AC आहे सगळे. TV सगळ्या रूममध्ये दिले. प्रॉपर ॲम्युनिटीज आहेत सगळ्या. मेन म्हणजे हे बघा, प्रॉपर सगळ्या ॲम्युनिटीज आहेत. इथून पण बाल्कनी आहे. बाल्कनीवाले रूम आहेत सगळे. इकडे थंडावरती किती 4 रूम आहेत. इकडे एक रूम आहे. आणि इथून पण अशी बाल्कनी आहे.
आणि ह्या साईडची बाल्कनीचा व्ह्यू बघा. वा, पूर्ण माड. नागाव पूर्णच निसर्गमय आहे. इथे खूप सारे विलाज आहेत. AC वगैरे सगळीकडे लागलेले आहेत. हे बघा, असं कलरफुल आहेत रूम, मस्त वाटतंय. तर आज आपण इकडे स्टे करूया. दुपारनंतर पाऊस सुरूच आहे. आम्ही जेवणाचे ऑर्डर दिले. या पाण्यात जायचा कसा, एवढा थंड पाणी झालं ना की विचारू नका. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. आम्हाला जायचं आहे पाण्यामध्ये. दुपारच्या जेवणाची वेळ आहे. झालं का शूट? एका माणसाला जास्त भूक लागले. जेवण झालं. एका माणसाला जास्त भूक लागली आहे. बाई निखिल, जेवल्यावर उड्या मारूया ना. हा बाई, पाणी तेवढं शुद्ध आहे माहितीये. शुद्ध मारू दे, लय भारी आहे. वातावरण. तुम्ही रायगड जिल्ह्यातले असाल किंवा इकडचे असाल, तुम्हाला अलर्ट आला की नाही सांगा. अरे आमचा नुसता, आला ना मारला ना. अरे फोन नुसता व्हा 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 करायला लागला. मला घरून फोन, त्यांचा पण फोन वाजला. मुंबईला पण हा, मग तिकडे फोन. मम्मीला फोन केला, मम्मी कामावर, अलर्ट आलाय. हा बोललो लवकर निघ. म्हणजे लवकर निघ कुठं बोलतोय, इथं ब्रीफिंग लागली आमची. असं वेगळंच काहीतरी होतं पण ते. काहीतरी मोठ्या पावसाचा अलर्ट आला. व्हा व्हा वाजायला लागला म्हणजे फोन सगळ्यांचे. एकाचा नाही, सगळ्यांचे वाजायला लागले. बाहेर पण मेसेज आहे ना. तुम्ही काय घेतलंय? व्हेज? व्हेजमध्ये डाळ भात आहे, हा, पनीरची भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, ओके. सोलकढी आहे आणि स्वीटमध्ये गुलाबजाम, भाकरी किंवा चपातीचा ऑप्शन आहे. मस्त आहे ना. आता आम्ही जेवून घेऊया. आणि नॉनव्हेजमध्ये अवी आणि मी आहे. तर तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीचा पण फीडबॅक मिळणार आहे. कसं आहे जेवण? आवडते म्हणजे चांगलंच असणार. तुझे हा, तर मंडळी इकडे बघताय, ही आहे पापलेट थाळी. ह्या इकडच्या फेमस आहेत नागावच्या. आणि हे तुम्हाला तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. मस्त आहे. मस्त एकदम मजा आहे. सुरमई घेतलंय, मस्त मजा आली. पापलेट घेत आहे. पापलेट पण एक नंबर आहे. आम्ही जेवण केल्यानंतर झोपलो होतो. आता उठलो आहे. वाजलेत 6:30 आणि पाऊस बघा किती आहे. काळोख पडायला लागला बाहेर. आणि आता चहा ऑर्डर केली, सोबत कांदा भजीचा बेत आहे. जरा काहीतरी संध्याकाळचं गरमागरम पाहिजे असं, म्हणजे मस्त 1-1.5 तास आम्ही मस्त झोपलो सगळेजण. छान वाटलं ना झोप काढली तर? एक नंबर. थकवा निघून गेला सगळा. आता पाण्यात जायचा आम्हाला विचार होता, पण आम्ही नाही गेलो आहे कारण की खूप थंड. तरी पण इकडे आहेत ना, अजून काही पर्यटक आलेत. ते एन्जॉय करतात. खाली स्पीकर वगैरे लावला आहे. चहा कॉफी कॉफीवाला कोण आहे? या खेकडा कांदा भजी. खेकडा कांदा भजी आम्ही कसं टेस्ट करून ना. मस्त आहे. रात्रीचं जेवायला मी आलो आहे. वाजलेत 12. निवांत आम्ही आलो जेवायला. जरा दुसरी एक प्रॉपर्टी होती रोहितची, ती बघायला गेलो होतो, त्यामुळे लेट झाला. नेक्स्ट टाईम तिकडे जाऊ. दाखव नेक्स्ट टाईम. भारी आहे ती पण प्रॉपर्टी. प्रॉपर्टी आहेत. नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि लेट जेवायचं कारण अजून एक आहे. सांग रे निखिल. माझा वार होता. मी व्हेज खाल्लेलो. मला 12 नंतर म्हटलं नॉनव्हेज तरी खाईन. आता सगळं हे माझं आहे, यांचं नाही. तुम्ही वाज घ्या फक्त. हो काय हो. आणि रोहितचा पण तसंच आहे का? हे दुपारी व्हेज खाल्लेलं आहे आणि बटाटी 12च्या नंतर यांना नॉनव्हेज खायचा होता, म्हणून त्यांनी आता लेट जेवायचं म्हटलं ठरवलं. म्हणून तो टाइमपास करायला घेऊन गेले आम्हाला. आम्ही कोकणी माणसं. हां, आम्ही खाणार. मी रोहितला पहिलाच बोललेलो. विचार करतोय हा नागावला का घेऊन गेला बीच साईडला. हा, टाइमपास तिकडे करायला लागला. हा, निघत पण नाही आहे. बोलो टाइमपास होतोय. टाइमपास करत आता आणताय. ही कारण आहेत काय त्यासाठी? त्याला खायचं होतं मच्छी. दोघांचे कारण मिळते. त्याला बोललो अलिबागला आल्यावर मच्छी खाणार नाही तर मग कसं हेच का होणार? खाणार मच्छी, आम्हाला पण खाऊ दे. उपास सुटते ते मग खाऊया. चला, मस्त कोळंबी आहे, कोळंबी रस्सा आहे, सुरमई फ्राय आहे. सो इकडे दादा आहेत, त्यांनी बनवलं आहे. मागच्या टायमाला पण देत होते. एकदम भारी, टेस्ट एकदम भारी आहे त्यांच्याकडे जेवणाला. तुम्ही पण येऊन आनंद घेऊ शकता या गोष्टीचा इकडे येऊन.
आता बघा तुझा आला मेनू. तुझा मेनू आला बघ. खास मेनू कोळीवाडा. आपल्यासाठी नाही तो अभि तुमच्या असं एक आहे ना गप्पा. खाऊन टाकायचा. हे बघ खायच्या अगोदर फोटो बिटो काढून तयार. पण काही म्हणा मित्रांसोबत आम्ही जेव्हा येतो ना असं म्हणजे कधी फुल एन्जॉय करतो. म्हणजे आम्ही नुसतं येऊन काय फक्त फिरायचं असं नाही, खूप साऱ्या गप्पा गोष्टी होतात. म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये काय चाललंय ह्या गोष्टी होतात आणि एन्जॉयमेंट पण असते एका लेवलला. नाही ना भेट ना एक कोकणकर मंडळी आमचा ग्रुप आहे चौघांचा हा. खास. तर आम्ही खास करून 5-6 महिन्यातून तरी भेटायचा प्रयत्न करतो. बरं हे दोघं मला जाम शिवाय घालतात. म्हणजे असं आहे का? म्हणजे चांगल्यासाठी हा. मी जो घडलोय ना ते पॉझिटिव्ह वेने सांगतात हा. काही गोष्टी असतात चांगले असतात की नाही? सगळ्यांना एक एक दिल्या. ओके एक एकच बस. निखिलला 2 दिले. ओके तर चला या जेवायला. एक नंबर टेस्ट तर भारीच आहे काय पण म्हणा. म्हणजे तुम्हाला टेस्ट सांगायचा काही विषयच नाही पण टेस्ट एकदम नाही, जेवण प्रॉपर एक नंबर आहे. असतं. मस्त जेवण आहे आणि घरगुती टाईप तुम्हाला मिळेल. किचन वगैरे इकडे प्रॉपर गरम गरम मिळतं तुम्हाला. भजी वगैरे तर भजी ट्राय करायची आला तर तुम्ही. भजी लय भारी आहे. खुसखुशीत एकदम नाश्ता केला ना? भारी. एक नंबर. आणि बाहेर बघ बेडकांचा होते बाहेर रातकिड्यांचा बेडकांचा. हा फील भारी वाटतं एकदम. गावचा फील येते. तर चला आता जेवून घेऊया मस्त पद्धतशीर. सुरमई आणि असा पूर्ण कोळंबीचा कालवण वगैरे. किती रुपये? एकच कोळंबी आहे मस्त. व्हिडिओ मध्ये आलाय मंडळी बघू शकता. व्हिडिओ मध्ये आलाय ऑन रेकॉर्ड आलाय. कोण चोर कोण दिला? कोळंबी पहिला खाऊन बघतो कारण की इथे कापूच्या गाय खूप टाकू लागला. आमचे फिनिश झाले केक होते. छान. गुड मॉर्निंग मंडळी. उठलोय लवकर 6 वाजताच उठलोय पण निवांत आम्ही गप्पा करत होतो. नंतर उठल्यानंतर आम्ही आंघोळी म्हटलं निवांत करूया. आम्हाला जायचं होतं स्विमिंग पूलमध्ये. म्हटलं पाऊस थांबेल. पाऊस काय थांबायचं नाव घेते नाही. मग शेवटी आम्ही मस्त गरम पाण्याने गिजर आंघोळ केलं आणि भारी वाटतं आता. तर नाश्त्याची वेळ झाली. जाऊया खाली. आणि या साईडला टी शर्ट बघताय ना निखिलकडून हे टी शर्ट आम्हाला दिले त्याने. रॉयल कोकणी यावर्षीची गणपती गणेशोत्सवामधली ही टी शर्ट त्याच्याकडून तुम्ही बुक करू शकता. खूप छान आहे. तुम्ही बुक कराल तर तुम्हाला नंबर मी इकडे देतो त्यावरती कॉल करा. मग काल पण दाखवले. काल एक टी शर्ट त्याने आम्हाला आपल्या ग्रुपसाठी बनवली होती. तर ही पण एक मस्त वाटते. आणि बाहेर असा नागावमधला मस्त व्ह्यू आहे. पूर्ण माड वगैरे हलतात बघा. वारा आहे बस पाऊस पण आहे. आणि समोर इथून जवळ आहे ना बीच त्याच्यामुळे एकदम चिल्ड वाटतं. एकदम गार वातावरण झालं आहे. आणि आम्हाला निघायचं आहे आता. तर आपली कार इकडे खालीच आहे बघा. अजून पर्यटक आले होते रात्री त्यांची गाडी काय. आणि असा पूर्ण एकदम फील भारी वाटतं एकदम. हे असं पूर्ण इथे स्विमिंग पूल आहे. कोकणकर मंडळी झाली काय तुमची पावसाळी ट्रिप? मजा आली. हां पावसाळी ट्रिप झाली. मजा आली. गावनी चटणी आणि भुर्जी ऑमलेट. ऑमलेट पण आहे ना? येते. ऑमलेट येते आणि हे पण आहे ब्रेड. आता पूर्ण परफेक्ट नाश्ता आहे. या नाश्ता करायला. रिटर्न परतीचा प्रवास. आज आम्ही आलो इकडे. ओव्हरऑल खूप भारी वाटला. म्हणजे मित्रांसोबतचा एक दिवस येऊन खूप छान. आपलं एक बोलत ना वेगवेगळ्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी चालू असतं. म्हणजे बिझनेस रिलेटेड म्हणा किंवा आम्ही आता यूट्यूब वगैरे करतो त्या बाबतीत म्हणा चर्चा वगैरे त्या होत असतात. पण एक असं असतं की रिलॅक्सेशन पण होतं. म्हणजे प्रत्येकजण असं करतच असतो की बाबा थोडं रुटीन लाईफमधून काहीतरी वेगळं पण हवं. त्यासाठी आपण मित्रांसोबत म्हणा किंवा आपले खास मित्र काही मंडळी असतात त्यांच्यासोबत कुठे ना कुठे जात असतो. तसंच आम्ही इकडे येत असतो कधी 5-6 महिन्यांनी वगैरे. तर आता बऱ्याच महिन्यानंतर आम्ही आलो भेटलो. तर खूप भारी वाटला. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही इकडे पूर्ण काही कुठे फिरलो नाही स्पॉट वगैरे पण आलो आहे जस्ट एक. तर इकडे हा विला आहे. तर तुम्हाला त्याचं रूम्स वगैरे दाखवले आहेत. होम टूर करून दाखवलं आहे. पूर्ण इंटिरियर दाखवलं आहे. जर कोणाला यायचं असेल तर इकडे ह्या विलामध्ये येऊ शकता. इकडे आपला मित्र मुस्ताफिर रोहित तो ही प्रॉपर्टी मॅनेज करतो. म्हणजे तो बुकिंग ट्रॅव्हल वगैरे सगळं तो करतो. म्हणजे ट्रॅव्हल जे हे असतात ना त्याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला माहिती आहेत. ट्रॅव्हल व्हिडिओ असतात
इन्फॉर्मेशन सगळी, कसं जायचं, कुठे पोचायचं, कुठे काय मिळतं, त्याचं तुम्हाला इंस्टाग्रामवरती पेज आहे. तर तो प्रॉपर्टी असा सजेस्ट करत असतो, तो हे तिकडे बुकिंगचं तो बघतो. कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि आम्हाला खूप छान वाटलं इथले जे कुक आहेत ते पण चांगले आहेत. त्यांच्याकडे जेवण वगैरे तुम्हाला पाहायला ते तुम्हाला ऑर्डर करून घेऊ शकता. आणि मच्छी वगैरे चांगली फ्रेश मिळाली आम्हाला खायला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ प्लीज संपवतो आहे. नेक्स्ट व्हिडिओ माहीत नाही तर काय कुठला करेल मी. जाताना प्रवासाचं जमलं तर करूया, पण हा व्हिडिओकडे संपवतो. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळेल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर.